नमस्कार मित्रांनो, आज आपण सोसायटीमध्ये मूळ सभासद झाल्यानंतर नॉमिनी आणि वारसांमध्ये प्रॉपर्टीवरून बऱ्याच वेळा वाद होतात. ते वाद सोसायटी कशा प्रकारे हाताळू शकते हे आपण पाहूया. मित्रांनो, सभासत्व आणि मालकी हक्क या दोन स्वतंत्र आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मूळ सभासदांनी केलेल्या नॉमिनेशननुसार सोसायटीने सदस्यत्व देणे हे गरजेचे आहे हे आपण समजतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की सभासदत्व आणि मालकी हक्क ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा कायदेशीर वारस हा नॉमिनी म्हणून दाखल केलेला असू शकतो, परंतु नॉमिनी म्हणून जी व्यक्ती दाखल केलेली आहे ती वारस असेलच असं नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की सोसायटी समोर वारसांमध्ये अनेकदा वाद होतात. मग सोसायटी काय करू शकते? सोसायटीने सरळ वारसांना सांगायचे असते की तुम्ही कोर्टामध्ये जा, योग्य ते कागदपत्र किंवा निकाल आमच्याकडे आणून द्या, त्याप्रमाणे आम्ही वारस नोंद लावू. तसेच असं घडलं नाही तर सोसायटी काय करू शकते? बऱ्याच वेळा काय होतं की सभासद हे त्यांच्या फ्लॅटवरती किंवा त्यांच्या मालमत्तेवरती नॉमिनीची नोंद करत नाही. अशा वेळेस सोसायटी कलम 35 उपविधी 35 याप्रमाणे सकृतदर्शनी जो व्यक्ती त्यांना वारस दिसतो किंवा वारस आहे असे वाटते त्या व्यक्तीला तात्पुरते सभासदत्व देता येते व त्याची नोंद कागदोपत्री करता येते, हे लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा वारसांमध्ये वाद होतात, त्यावेळी सोसायटीने त्यांच्यामधील वाद कोर्टामध्ये जाऊन तुम्ही निकाल करून आणा किंवा दावा दाखल करून योग्य ते कागदपत्र आम्हाला आणून द्या, त्यानंतर आम्ही योग्य त्या वारसाचे नाव सोसायटीला लावू, हे ठामपणे सांगितले पाहिजे. बऱ्याच वेळा सोसायटी कधी कमिटी मेंबर्स हे ठरवण्याचा प्रयत्न करतात की वारस कोण आहे, परंतु सोसायटीला वारस ठरवण्याचा अधिकार नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक सोसायटीमधील सभासदांनी आपल्या फ्लॅटचा वारस कोण किंवा नॉमिनी कोण याचा व्यवस्थित विचार करून तशी तरतूद करून ठेवणं गरजेचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा पुढे बरेचसे गोंधळ निर्माण होऊ शकतात व कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात. त्याचा आपल्या वारसांना त्रास होऊ शकतो, हे प्रत्येक सभासदांनी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.